तर आता आपण पाहणार आहोत क्वाथाच्या उर्वरित 2 कल्पना. त्या आहेत ते म्हणजे द्राक्षरस व मांसरस. तर द्राक्षरस काय असणार आहे? तर द्राक्षाची परिभाषा आपण प्रथम पाहूया. तर द्राक्षाचा पाकानंतर प्राप्त रसास द्राक्ष असे म्हणतात. तर ही होती द्राक्षाची परिभाषा. याची निर्माणविधी असणार आहे ते म्हणजे द्राक्ष घ्यायचा आहे. जेवढा द्राक्ष घेतला त्याच्या 6 पट जल घ्यायचे आहे. तर या दोघांना एकत्रित करून त्याचे डोलायंत्राच्या विधीने मध्यम अग्नीवर त्याचा पाक करायचा आहे. म्हणजेच डोलायंत्राने आपण स्वेदन करतो ते विधी करायची आहे. तर या या ही विधी पूर्ण झाल्यानंतर त्याला 21 वेळा गाळून घ्यायची आहे. तर गाळून घेतल्यानंतर जे रस प्राप्त होईल त्यास द्राक्षारस असे म्हणतात. याचा सिद्धांत जो असणार तो असणार आहे तो आहे अग्नी सन्निकर्ष. तर यासाठी लागणारं जे यंत्र होते ते म्हणजे डोलायंत्र आपण पाहिले. तर याचे सिद्धिलक्षण काय असणार आहे? तर द्राक्षाच्या समान जर द्रव्य रस वर्ण गंध जर युक्त ते द्रव्य पूर्ण बनले असेल तर ते सिद्ध झाले असे समजू शकतो. याचे संरक्षण व सविरता अवधी काय असणार आहे? तर ते असणार आहे ज्याचा निर्माण त्याचा शीघ्रच वापर करणे. हे झाले द्राक्षारस. आता आपण पाहूयात मांसरस. तर मांसरस काय आहे? तर मांस तसेच जल म्हणजे जल कसे असणार? तर हे सर्व काय करणार? मसाले रहित म्हणजे यामध्ये मसाला वापर करायचा नाही आहे. तर यांचा एकत्रित फक्त मांस आणि जल असणार आहे. यांचा पाक केल्यानंतर जे रस प्राप्त होणार आहे त्यास मांसरस असे म्हणतात. तर याचा प्रकार जे असणार ते म्हणजे काही वेगवेगळ्या आचारानुसार याचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. तर प्रथम पाहूयात. तर एका आचारानुसार याचे मत आहे ते म्हणजे याचे 3 प्रकार पडतात. तर ते कोणते? तर गाढा किंवा घट्ट मांसरस, मध्यम मांसरस आणि पातळ मांसरस म्हणजेच पतला किंवा पातळ मांसरस. तर नावानुसारच याचे प्रकार आपण लगेच समजून घेऊ शकतो. तर प्रथम प्रकार कोणता आहे? तो म्हणजे गाढा किंवा घट्ट मांसरस. जर घट्ट मांसरस असेल तर यामध्ये कसे असणार आहे? द्रवांश कमी असणार आहे, त्यामुळे त्याचं नाव घट्ट पडलेलं असणार आहे. तर याचे कशा निर्माण करायचे? तर 8 पल मांस घ्यायचे आहे. 8 पल म्हणजे 320 ग्रॅम. यामध्ये 64 तोळे जल टाकायचं आहे. म्हणजे किती? 640 जवळ म्हणजे पाहिले तर मांसाच्या दुप्पट जल टाकण्यात आले आहे. त्यांना एकत्रित करून त्यांचा पाक करायचा आहे. त्यापासून मांसरस जो प्राप्त होतो त्यास घट्ट मांसरस असे म्हणतात आणि तो सिद्ध झाल्यावर ग्रहण करायचा आहे. ती पुढची प्रोसेस आहे. नंतर जे आहे मध्यम मांसरस. तर मध्यम मांसरस कसा असणार आहे? त्यामध्ये द्रवांश हे देखील नावानुसार मध्यमच राहणार आहे. तर जे मध्यम मांस असणार आहे त्यामध्ये 6 पल मांस घ्यायचे आहे. म्हणजे 240 ग्रॅम. त्यामध्ये जल हे 64 तोळेच राहणार आहे आणि त्याचा एकत्रित करून पाक करायचा आहे. सिद्ध झाल्यावर हे देखील ग्रहण करायचं आहे. पण मांसरस देखील याचा उत्पन्न जो असणार आहे तो मध्यम असणार आहे. आता तिसरा पाहूया तो म्हणजे पतला किंवा पातळ मांसरस. पातळ मांसरसामध्ये काय असणार? नावानुसार तर यामध्ये द्रवांश अधिक असणार आहे. तर यामध्ये काय असणार आहे? तर 4 पर मांस घेतला असेल तर त्याच्या 64 तोळे जलामध्ये 4 पर म्हणजे 4 पट जल घ्यायचे आहे. तर हे एकत्र करून याचा पाक करायचा आहे. यापासून जो मांसरस होईल तो सिद्ध झाला त्याचा ग्रहण करायचा आहे. तर आपण पाहू शकतो की जलाची मात्रा तीच आहे, पण मांस हे घट्ट, मध्यम, पातळ यानुसार वेगवेगळ्या पद्धतीने आलेले आहेत. ती कुठली याच्या मात्रा योग्य लक्षात ठेवूयात. 8 पल, 6 पल आणि 4 पल ह्या असणार आहेत त्याच्या मात्रा. तर दुसऱ्या अन्य आचारानुसार याचे काय मत आहे? तर मांसाचे 2 भेद पडतात. ते काय म्हणतात? आचार्य 2 भेद पडतात. ते कोणते? तर कृत व अकृत. तर कृतमध्ये काय असणार आहे? तर ज्या मांसाचा घृत, तैल, लवण, हिंगू तसेच त्रिकटू इत्यादीचा संस्कार केलेला आहे, म्हणजेच कृत काहीतरी क्रिया केलेली आहे, त्यास कृत मांस असे म्हणतात. तर दुसरे ते असणार आहे ते म्हणजे अकृत मांस. तर अकृत मांस काय असणार? तर ज्या मांसरसास या द्रव्यांच्या किंवा कोणत्याच सुगंधी द्रव्याचा प्रयोग केलेला नसेल त्यास अकृत म्हणणार आहे. तर नावानुसारच आहे अकृत म्हणजे कोणतीच क्रिया केलेली नसणार आहे, त्यामुळे यास अकृत असे म्हटण्यात येत आहे. तर ही होती मांसरसाचे 2 प्रकार. आता पाहूयात मांसरसाची निर्माणविधी. तर याची निर्माणविधी कशी असणार आहे? एका पात्रात घृत घ्यायचे, नसल्यास त्यामध्ये तेल वापरणे आहे. नंतर काय? तर त्यानंतर यात हिंगू, हरिद्रा यांसारख्या चांगल्या प्रकारे या गोष्टी टाकून त्याचे भर्जन करायचे म्हणजे भाजून घ्यायचे आहे किंवा परतून घ्यायचे आहे. तर नंतर काय करायचं आहे? यात अस्थिरहित मांसाचे तुकडे टाकून चांगल्या प्रकारे भर्जन करायचे आहे. आवश्यकतेनुसार जल तसेच मीठ टाकून सिद्ध करणे व पुन्हा यात वेसावर टाकावे व मांसरस तयार होतो. आपण म्हणजे एकदम सोपी कल्पना ते पाहू शकतो. तर काय करायचं आहे? यामध्ये पात्रात घृत घ्यायचे आहे. घृत नसल्यास तेल वापरण्यास सांगितले, पण आता लोक काय कॉमनच झाले, तेलच वापरतात मांस बनवण्यासाठी. सर्वांना अफोर्डेबल नसते घृतच गोष्टी त्या मांसरसासाठी वापरणे.
तर त्यानंतर काय करतात तर त्यात आपण ह्या हिंगू हरिद्रा टाकून त्याला भाजून घेतलं आहे. त्यानंतर काय करतो आपण तर मांसाची अस्थिरता म्हणजे हाडे नसलेले फक्त मांस असलेल्या गोष्टी यात टाकायच्या आहे. भरचीन करायची. याचं आवश्यकतेनुसार आपल्याला जर कुठल्या प्रकारचे मांसारस पाहिजे, गाढा, मध्यम किंवा पातळ पातळ या गोष्टीपैकी जर मांस असेल त्यानुसार आवश्यकतेनुसार जल सांगितलं आहे. तसेच म्हणजे कसं तर घट्ट मांसरस पाहिजे असेल तर त्याचे 2 पट जेल टाकायचे आणि पातळ मांसरस असेल तर त्याच्या 4 पट जेल टाकायचं. हे आपण मागाशी पाहिले जवळपास तशी कल्पना आहे. आणि मध्यमला जवळपास त्याच्या आसपास जेल टाकायचे. जेवढं मांसरस घेतले त्याच्याहून थोडेसे जास्त मध्यममध्ये घेण्यात येत आहे. तर हे तसं आणि याचबरोबर आवश्यकतेनुसार मीठ टाकायचे आहे. आणि हे करून सिद्ध करणे आणि पुन्हा यांना वेसावर म्हणजे अग्नीवर ठेवायचे. वेसावर टाकायचे. हे पूर्ण होऊन यापासून मांसरस तयार होतो. तर ही होती निर्माण विधी. आता याचा सिद्धांत जो असणार तो असणार आहे अग्निसन्निकर्ष. यासाठी कोणते यंत्र लागणार आहे ते म्हणजे यंत्र म्हणजे उपकरण तर पाहिले तर स्टेनलेस स्टीलचे भांडे तसेच गॅस स्टोव्ह या गोष्टी लागणार आहेत. याचे मांसाचे सिद्धी लक्षण काय असणार आहे तर प्रयुक्त मांसाचे म्हणजे जे मांस आपण वापरले आहे त्यानुसार जर त्याचा गंध, वर्ण इत्यादी रसाने युक्त जर असेल तर ते सिद्ध झाले असं आपण समजू शकतो. तसेच संरक्षण व सवीरता अवधी काय असणार तर याचा निर्माणानंतर शीघ्रच उपयोग करणे. हे होते मांसरस कल्पना. तर आज आपण कुठल्या 2 कल्पना पाहिल्या, द्राक्षारस व मांसरस. आणि आज आपली स्वतःच्या उपकल्पनाचं पूर्ण कल्पना या संपलेल्या आहेत.